त्याच्या पाण्याच्या गुळणी आलं बाबा ही कोण रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभू. आपली दिंडी काय नाव आहे ह्या दिंडीचं? संत श्रेष्ठ गोरोबा काकांचा हा पायी पालखी सोहळा आहे. हो हा पायी पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून चालतो. कुंभार समाज हो उन्नती मंडळ. मग हे प्रस्थान कुठून झालं? प्रस्थान आळंदी मधून झालं. गोरोबा काकांचा पायी पालखी सोहळा निघतो. हो दरवर्षी गोरोबा काकांचा पालखी सोहळा निघतो. हो दरवर्षी 20 वर्ष कंप्लीट ह्या दिंडीला झाले आमच्या. हो आणि 20 वर्षापासून आमच्या दिंडीमध्ये विशेष सांगायचं म्हणजे कुठल्याही वारकऱ्याला भिशी नावाची गोष्ट नाही. कुठल्या वारकऱ्याकडून काही पैसे घेतले जात नाही. हो हे सगळं अन्नदान सगळं कुंभार समाजातून हो. मिळतं. आणि त्या अन्नदानावर त्या पैशावर हे सगळं दिंडी चालतं. आणि आमच्याकडं कुठल्याही सर्व धर्माचे लोक या दिंडीमध्ये हो. पार पंढरपुरापर्यंत पायी प्रस्थान चालू असतं. म्हणजे तुम्हाला असं तुमचा सेपरेट पायी पालखी सोहळा आहे जसं स्वतंत्र पायी ज्ञानोबा आहे. आम्ही ज्ञानोबारायांच्या माऊलीच्या मागं चालतो. हो 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 जगनाडे महाराजांचा जो रथ आहे हो 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 त्याच्या पाठीमागं आम्ही आमची दिंडी चालते. आमची स्वतंत्र पायी पालखी सोहळा. तुमचा रथ आहे का रथ? हो हो रथ नाही पादुका आहे आमच्या पालखी. हा 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 पालखी हम्म. सुंदर असा आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी 500 भाविक चालतात. आणि कुणालाही भिशी नाही. आणि सर्व भजन वगैरे सगळं व्यवस्थित चालतं. आम्ही इथून तिथून मालिका भजन हे आमचे विनेकरी आहेत. हो हो सहकारी अगदी सुंदर असा विण्याचा मान त्यांच्याकडे आहे. हा हा हे आमचे गुरुजी आहेत मारुती महाराज कुंभार. सुंदर असा त्यांचा कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत. हो मी स्वतः हरिभक्तीपरायण संजय महाराज डांगे. संजय महाराज डांगे. हा. हो आणि ही दिंडी आम्ही सर्वांच्या सहकार्याने सर्वांची मिळून अशी बाबांचं सुंदर काय असं विनगरी बाबांचं काय नाव? संजय महाराज शिंदे. संजय महाराज शिंदे. शिंदे. हो बरं काल तुम्हाला पाऊस लागला का? हो भरपूर आम्ही आनंद लुटला पावसामध्ये. आम्हाला पाऊस काय करीत नाही. आम्हाला ऊन काय करीत नाही. आम्हाला वारा काय करत नाही. पांडुरंगाने एवढी एनर्जी दिलेली आहे की हे काहीच वाटत नाही. त्याच्या पुढे आणखीन आनंद होतो. पाऊस आला की आनंद होतो. चांगलं ऊन जोरात पडलं का आनंद होतो. नाही नाही पाऊस यायच्या अगोदर तुमची जेवण झाली होती का? हो. का पाऊस आल्यावर जेवण झाली? काल तर आम्ही नेमकं जेवायला बसलो पाऊस सुरुवात झाला आणि मग पावसात जेवलो मस्त बाईक. म्हणजे पावसात तुम्हाला म्हणजे पावसाच्या अगोदर ताट वाढली नंतर त्याच्यात जेवण वाढलं आणि पहिला घास घ्यायचा तर पाऊस चालू झाला. चालू झाला. मग कसं काय जेवण केलं असेल? अगदी हातात घेऊन मस्त पैकी बफे स्टाईल. अहो तुम्ही कागद खाली आथरला असेल पिशव्या बाजूला ठेवल्या असतील वरून पाऊस चाललाय. नाही ना मग दुसरा पर्याय नव्हता. पत्रवाळीवर आम्ही त्यांनी जे काय होतं ते जेवण केलं. आणि परत दिवशी दुपारचा पाऊस झाला. काल पाऊस झाला. आम्ही पेट्रोल पंपाला होतो. हा पाठीमाग हो. मला वाटतं काळजला रस्त्यावरच होतो. पण मग त्या पावसामध्ये आम्ही जेवण नव्हतो करत. त्या पावसामध्ये आमचं भजन चालू होतं. हा मग महिला फुगड्या खेळल्या. मग आम्ही खूप आनंद लुटला. पावसातच फुगड्या खेळल्या. पावसामध्ये फुगड्या भजन बिजन सगळं पावसातच केलं. आमची एका मृदंगाची चाई पण गेली. आमचे हरिभक्तीपरायण संकेत महाराज दारवटकर मृदंगमणी दत्ता महाराज वरबडे असे सुंदर असे रथी महारथी आमच्याकडे मृदंगमणी आहेत. आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी 5 मृदंगाचार्य आहेत. 5 सुंदर. ऋग्वेद महाराज कुंभार. हा आमचे सोपान काका मोगरवाडीकर यांची दिंडी चालक आहेत. हा आणि संतोष भाऊ कुंभार दिंडीचे अध्यक्ष आहेत. आणि सुंदर असा पायी पालखी सोहळा. बरं मला म्हणायचे आता तुम्ही प्रस्थान आपलं आळंदीतून झालं मग तुम्ही आळंदीतून निघाले ना? हो. हा आणि मग आळंदी ते पुण्यात मुक्काम कुठं होता तुमचा? पुण्यात आमचा मुक्काम नवशा मारुती सिंहगड रस्त्याला यमुना स्त्री अपार्टमेंट तिथं आमची पुण्यात पालखी. मला काय म्हणायचे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा पार केल्यानंतर माणूस पंढरपूर पर्यंत त्याला काही काळजी नसते. मग पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात लोक दमले असतील ना? हे 2च टप्पे नाही मोठाले. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे 2 टप्पे इतके मोठाले आहेत ना. आमचा कमीत कमी 39 किलोमीटरचा टप्पा आहे. म्हणजे सिंहगड रस्ता ते
सासवड हा हा आमचं 39 किलोमीटर सगळ्यात मोठा टप्पा आमच्या दिंडीचा तो टप्पा आहे. कारण त्या टप्पा जर चालला ना तो पुरा वारकरी एकदम थकून जातो येईपर्यंत. आणि नंतर पुढचे टप्पे छोटले जरी असले तरी वारकरी रोज तेवढाच दमतो. नाही लोक म्हणजे वारकऱ्यांचं आहे ना, आता वारकरी आहे ना मोठ्या चॅनलला सांगत नाहीत का आम्ही फार आनंदित आहोत, आम्ही पांडुरंगाच्या भेटीचे आम्हाला आस लागलेली आहे. पण आता मी सुद्धा वारीबरोबर चाललोय, मी आळंदीतूनच आलो. फार वारकऱ्यांच्या पायाचं अक्षरशः पीठ होतं, कंबरन पाठण एक होती. हा पण त्याची पर्वा नाही ना काही. हा ज्या वेळेस माणूस पावलाने तीर्थाला जातो ना हो त्यावेळेसच तो तीर्थ पावतो. आणि तो 28 युगापासून उभा आहे. आम्ही 20 दिवस चाललो म्हणजे काही लई मोठं काही हेच नाही केलं. आणि नरदेहाची प्राप्ती एकदाच आहे. ह्याच जन्मात आम्हाला वारी घडणार आहे. आपण कुत्रा आहे, मांजर आहे, कावळा आहे, बगळा आहे, ते वारी करू शकतात का? नाही. ते करू शकतात का देवाचं भजन? तसं ह्याच जन्मात येऊन नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक 100 वर्षाचा विषय. वाटचालीला नाम घेतल्यामुळे तो दमत नाही. बरं बाबा, ह्या वारीचं फळ काय आहे? या वारीचं फळ डायरेक्ट इथून जो ज्यांनी माळ घातली, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, आमचे तुकाराम महाराज सांगतात त्याला सरळ मोक्षाचीच प्राप्ती, त्याला मोक्षच मिळतो. येणे जाणे नाही, कोणी येणे जाणे नाही, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. जन्म नाही, एकदाच जन्माला यायचं आणि एकदाच मरायचं. नाही, साधू संतांनी सांगितले का म्हणजे जो भक्त आहे ना त्या भक्ताच्या पायाशी सुखाच्या राशी लोळण घेतात. हा, मग हे काय आहे? म्हणजे याच्यातून संतांना काय सांगायचे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रार्थना केलेली आहे बघा. अवघाची संसार सुखाचं करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन जे माय येत या पंढरपुरा भेटीन माय रापुऱ्या. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, त्यांनी प्रतिज्ञा केली अवघाची संसार मी सुखाचा करीन. याच्या आधी प्रतिज्ञा केली होती रावणाने, मी स्वर्गाला शिडी लावीन वगैरे वगैरे, पण रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. तशा आमच्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, पण जबाबदारी पांडुरंगावर टाकली. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया. म्हणजे आणि अवघा संसार सुखाचा केला असेल ते आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. नाही, आता वारीमध्ये आता मूळ मुद्दा काय, आपल्या मनामध्ये जे शेडविकार आहेत ते शेडविकार नष्ट व्हायला पाहिजे. तर वारीमधून शेडविकार नष्ट होतात का? हो, 100% होतो. जैसा भाव तैसा देव. जसा तुमचा अंगी भाव आहे तसं तुम्हाला देवाची प्राप्ती. तुमचा भाव नसेल तर तुम्हाला त्याची प्राप्ती होत नाही, तुम्हाला अनुभव येत नाही. तुमचा भाव असेल ना तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे साक्षात. आज माझा संपूर्ण परिवार घरी कुलूप आहे, घराला आज संपूर्ण परिवार चालतो का? तर अनुभव आली या अंगात, ते या जगात सांगत असे. आम्हाला अनुभव आला महाराज. पांडुरंग आमच्या जीवनात आम्हाला काही नको, काही कमी पडू देत नाही. घोडी नको, माढी नको, गाडी नको. एकदा तुमच्या मनातल्या इच्छा अपेक्षा मावळल्या की तुम्हाला सगळीकडे आनंद वाटायला लागतो. त्या परमार्थाची जी वाटचाल आहे ना ही खूप काही शिकवती महाराज. संसाराचं दुःख आहे ना हे विसरायचं जर असेल तर तुम्ही नक्की एकदा परमार्थ अध्यात्माकडे वळा, तुम्हाला ते दुःख अजिबात काही करणार आणि वारी करा. बरं, गावाकडे आता आपण वारीला आलेलो आहोत, पण गावाकडे असा भरपूर समाज आहे. काही लोकांना वारी म्हणजे वारीला यायचं होतं पण काय अडचणीमुळे आले नाहीत, आणि काही लोकांना तर वारीचं महत्वच नाही. समजा काही कॉलेजची मुलं आहेत किंवा त्यांचे आई वडील आहेत किंवा सुशिक्षित लोक आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्याच्यासाठी असा संदेश आहे का जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी खरोखर इकडे वळायला पाहिजे. पण त्याच्या आधी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून आपल्या वारकरी धर्माचे, वारकरी पंथाचे त्यांच्यावर संस्कार राबवायला पाहिजे. आणि ते संस्कार देऊन त्यांना इकडे ह्या वाटचालीस बाबा आपला पांडुरंग असा आहे तसा आहे हे आपल्या अध्यात्म हे समजून त्यांना सांगितलं पाहिजे. युवा ज्या वेळेस इकडे वळतील त्यावेळेस तर ही वाट पुढे चालू राहणार आहे महाराज. बरं, आता वारीचा पूर्ण टप्पा म्हणजे आळंदी ते पंढरपूर किंवा देव ते पंढरपूर असा आहे, पण काही लोक मधीच येतात.
समजा काही फलटणला येतात, काही लोणंदला येतात, काही वाल्याला येतात किंवा काही माळशिरस येतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही अगदी ज्याला आता हे कसं आहे, आपण साधी एक सरळ म्हणतो, आधी पोटोबा नंतर विठोबा, नाही का? तर आधी प्रत्येकाचं जीवन आहे महाराज, प्रत्येकाला प्रत्येकाची समस्या आहे, अडचणी आहेत. जो कुणी पंढरपूरच्या वारीला येतो आणि जो कुणी घरी घरच्यांची आई वडिलांची सेवा करतो, एखाद्याला आई आजारी आहे म्हणून येता येत नाही, एखाद्याची पेरणी कोळंबलेली म्हणून त्याला येता येत नाही, अशा सगळ्याच गोष्टी. पेरणी का करतो? घरच्यांनी ते अन्न खावं, 12 महिने त्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये, याच्यासाठी कष्ट आहेत महाराज. ती वारीच आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, ज्या मनुष्याची वारी चुकली ना एखाद्या वेळेस, तो फक्त तिथं शरीराने तो घरी असतो, मनाने तो वारीतच असतो. त्याच्यामुळे त्याची वारी खंड पडतो हे म्हणणं बिलकुल चुकीचं आहे. वारीत त्याच्या खंड पडूच शकत नाही त्याच्या. आज तुम्ही बघितलं, आपण वारीला निघायच्या आधी आळंदीला इंद्रायणी मातेला एवढा पूर आलेला होता, पण ज्ञानोबारायांनी अक्षरशः आम्ही आळंदीत गेलो, पावसाचा थेंब सुद्धा पडला नाही त्या दिवसापासून. आणि आम्ही पुढे आल्याच्या नंतर ऊन वाढलं, मग नंतर आता थोडा पाऊस, म्हणजे इतकं सुटेबल पूर ओसरला सगळ्या, म्हणजे मागे पुढे उभा राहे सांभाळी तर आलिया आघात निवाराया. ते आघातच आमचं रक्षण करण्यासाठी पर्याप्त आहे महाराज. पांडुरंग धावूनच येतो प्रत्येक. तुकाराम महाराज म्हटले, न लगती सायस जावे वनांतरा, घरी येतो सुख नारायण. येतो घरा नारायण. याचा काय अर्थ आहे? तुम्ही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आणखीन ज्या तीर्थयात्रा करताय, आणखीन जे जिकडे तिकडे पुढे जाताय तुम्ही, तर तिकडे गेले तर प्राप्ती आहेच आहे, तिकडे जाऊ नका असा विषय सांगितला नाही. पण ज्याला तिकडे जाणं होत नाही, ज्याला तिकडे शक्य होत नाही ना, तर त्यांनी जास्त साहस करू नका. ठाईच बैसोनी करा, एक चित्तन आवडी आनंद आळवावा. तुम्ही एका जागेवर बसून जरी केलं तरी होतं. याचा अर्थ होत नाही का नाही आता ठाईच बसून राहा तुम्ही तीर्थयात्रा करूच नका. पहिली तीर्थयात्रा करा. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला काही अडचणी आहे, ज्याला समस्या आहे, त्यांनी ठाईच एकाग्र चित्त करून देवाचं नामस्मरण केलं तरी त्याला अगदी भगवंत सहज मिळू शकतो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, नाना तीर्थे ब्रह्मी, म्हणजे तुम्ही तीर्थाला गेलं ना, नाव नाही मुखात, तर त्याचं म्हणजे त्याची त्यांनी प्रवास केल्यासारखं होत होतो. हा, तीर्थयात्रा. जी लोक वारीमध्ये बरेचसे असे आहेत का दिंडी सोडून पुढे चालतात. आता दिंडी, खरं भजन काय, खरी वारी काय, तर खरी वारी हे भजन, त्याचं नाम हे सर्वात महत्वाचं आहे. आता तुम्ही बघा वारकरी, त्यांच्या मुखामध्ये फक्त ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. वारी कुणाची आहे? पांडुरंगाची. नाम घोष कुणाचा आहे? संतांचा आहे महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम यज्ञ पाऊला पाऊल, भजन चालू. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊल, असं महात्म्य आहे. बरं, मग मला काय म्हणायचे, आता प्रत्येक वारकरी हा म्हणजे पंढरपूरला चाललेला आहे, प्रत्येकाला देव पांडुरंगाची आस लागलेली आहे, प्रत्येकाला असं वाटतं का देव मला भेटला पाहिजे. त्यासाठी अजून काय प्रयत्न करायला पाहिजे? काहीच नाही, फक्त भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. एकदा चित्त शुद्ध झालं आणि भावाने त्याचं नाम गायलं की तुमचा परमार्थ सफल होतो, त्याला काही लागत नाही. बाकी नाही. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे आता सगळेच कीर्तनकार सांगतात का तुमच्या मनात भाव पाहिजे. भाव म्हणजे त्याचं नेमकं विश्लेषण कसं करायचं आपल्याला? आता भाव म्हणजे कसं आहे, आपण समजा आता आपल्या वडिलाच्या प्रती आपली प्रेम असतं का? हो. प्रेमाचीच व्याख्या घ्या तुम्ही. एक आदरयुक्त प्रेम, आदरयुक्त विश्वास, ठाम दृढ निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. त्या पांडुरंगाच्या चरणावर तुम्ही निश्चय केला, प्रेम केलं, भाव ठेवला, तर तो नक्कीच तुम्हाला पावल्याशिवाय राहत नाही. आपण नाही म्हणत का एखादी गोष्ट, अरे सकाळ सकाळ उठून माझ्या मनात काय ती गोष्ट आली, ती अचानकपणे तीच घडली. म्हणजे तुमच्या चित्तात जे येतं, जे तुमच्या मनात येतं, ते नक्कीच घडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही फक्त शुद्ध निर्मळ अंतकरणाचा भाव. मला काय म्हणायचे, आता आपण जवळ सगळे 50च्या पुढे गेलेलो आहोत. आपला भाव
आणि एखादा छोटा म्हणजे 9वी 10वीचा मुलगा जरा परमर्थ असला त्याचा भाव म्हणजे त्याचं मन फार संवेदनशील असतं आणि आपली मन कशी थोडी कणखर झालेली आहेत. मग त्याच्यामुळे काय फरक पडतो का? तसा विषय नाही तो. आता लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण हे देवपण आहे. आणि जसं जसं माणसाचं वय वाढतं, आता समजा एखादी आई आहे आणि आईने त्या बाळाला जन्म दिला, त्या बाळाला जन्म दिला त्यावेळेस ते कसं असतंय, ते ती चड्डी मागतं का? नाही. आईला कपडे मागतो का? नाही मागत. कारण त्याच्यासाठी ती देवी आहे. त्याच्या मनात मत्सर म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाईट भाव नसतो. त्यामुळे पण तो जसा जसा मोठा होऊ लागतो, या संसारातलं जे दुःख आहे, मायाजाळ आहे, त्या संसार त्याला चिटकल्या जातो. त्याच्यामुळं मग त्याला ते विकार त्याच्या अंगात घुसत चालतात संसारातले. त्याच्यामुळे त्याचा भाव थोडा हा फरक आहे लहानाचा आणि मोठ्याचा. मोठ्याचा भाव थोडा दृढ व्हायला थोडा वेळ लागतो, तसं लहानाचा भाव हा पहिलाच दृढ असतो. हा एक माणसामध्ये, छोट्या मुलामध्ये आणि आपल्या सारख्या व्यक्तींमध्ये फरक जाणवतो. पण ज्यांनी लहानपणापासून काही असे आहेत की लहानपणापासूनच पथ्य घेऊन चाललेले, तर त्यांनी काही जरी केलं ते त्यांचं वय वाढलं किंवा काय, ते संसारातून अलिप्त करून त्यांचा भाव एकदम क्लिअर असतो. इकडे तिकडे त्यांचा भाव ते कधीही ढळून देत नाही. आमच्या साधू संतांनी कधीही भाव ढळून दिला नाही. बरं, आता काही लोक आहेत त्यांना आहे ना, ते फक्त श्रवण भक्ती करतात, त्यांना अभंग येत नाहीत, म्हणजे फक्त तोंड वळख आहे, पण ते रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतात. मग म्हणजे भजन यायला पाहिजे, हरिपाठ यायला पाहिजे का फक्त रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला तरी चालेल? बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हे जे प्रमाण लिहून ठेवलेलं आहे ना, तर लेकरांनी जसं लेकरू जसं बडबड करतं ना, तसं सकळांशी येथे आहे अधिकार. ज्ञानोबारायांनी सांगितलं सगळ्यांना अधिकार दिलाय. ज्याला गाता येतं त्यांनी गायन करा, ज्याला नाही गाता येत त्यांनी ये हरी हरी म्हणा. तुम्ही हरी हरी जरी म्हणले तरी तेच पुण्य आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही नामस्मरण जेवढं करता, त्याचं नाम जेवढं घेता, ते स्वरात घ्या, बिन स्वराचं घ्या. तुकोबारायांचं एक साक्षात प्रमाण दगडाच्या टाळामधून तारिले अभंग नाही का. अहो त्या टायमाला अगदी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी नाही का, हे म्हणजे तुकाराम महाराजांनी जी अभंग रचना केली ना, विशेष आहे महाराज, खूप विशेष आहे. बरं, तुम्ही आता इथे किती वेळ थांबणार आहे? निघाला आता तुम्ही तुम्ही बोलताय म्हणून असं ना. बाबांनी अगदी चांगल्या पद्धतीने चिंतन मांडलं. उलट काय होतं, एखादा छोटा व्हिडिओ काढून काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा हा जो विचार आहे हा ऐकणाऱ्याच्या किंवा पाहणाऱ्याच्या मनामध्ये उतरला पाहिजे. त्यासाठी आपण बाबांची हे थोडं चिंतन घेतलेलं आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराय, जय वंदे.